आमच्या खासगी मालकीच्या जागेवर का उभा राहिला असा प्रश्न करून डोंबिवली जवळील दावडी गावातील मिलिंद नाथा ठाकरे वय वर्षे 35 या इसमानं एका औषध विक्री व्यवसायातील तरुणाला बेदम मारहाण आणि शिवीगाळ केली आहे। या तरुणाच्या अंगावर मोटरकार घालून त्याला काही मीटर अंतरावर फरफटत नेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला। शनिवारी रात्री दावडी गावातील शिवमंदिर जानूनगर भागात ही घटना घडली। संजय हरिश्चंद्र यादव वय वर्षे 27 असे औषध विक्री करणाऱ्या व्यावसायिक तरुणाचे नाव आहे। तो दावडी गावात राहतो। मिलिंद ठाकरे असे या आरोपीचे नाव आहे। संजयला सर्दी झाल्याने तो शनिवारी रात्री सर्दीची गोळी खरेदीसाठी मित्र शरद यादवसह औषध दुकानात चालला होता। तो गप्पा मारत काही वेळ एके ठिकाणी थांबला। तिथे आरोपी मिलिंद ठाकरे आले। त्यांनी ही माझी खासगी जमीन आहे, येथे तुम्ही थांबू नका असे सांगून त्यांना जाण्यास सांगितले। मिलिंद यांच्या बोलण्यानंतर तक्रारदार संजय आणि त्याचा मित्र सार्वजनिक रस्त्यावर येऊन गप्पा मारू लागले। यावेळी आरोपी मिलिंद स्वतःची वॅगनर मोटर घेऊन समोरून वेगाने आला। त्याने संजय आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली। संजयला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली। हा सगळा प्रकार पाहून संजय व त्याचा मित्र चक्रावले। आम्ही आपणास काही केले नाही तर तुम्ही आम्हाला का मारता असे प्रश्न यादव बंधू करत होते। त्याचा राग मिलिंदला आला। त्यांनी स्वतःच्या ताब्यातील मोटर चोराने संजय यादव याच्या अंगावर घातले। आपल्या जीवाला धोका आहे म्हणून संजय रस्त्याने पळू लागले। त्यावेळी मिलिंद ठाकरे यांनी पळत असलेल्या संजयच्या पाठीमागून सुसाट वेगाने मोटर चालवली आणि संजयला जोराची धडक दिली। या धडकेत संजय रस्त्यावर पडले। संजय गाडीखाली पडला आहे हे माहिती असूनही इतर पादचारी मिलिंद यांना मोटर थांबविण्यासाठी ओरडत असताना आरोपी मिलिंदने वेगाने मोटर चालवून संजय यादवला मोटरीखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला। संजयच्या पायावरून चाक गेल्याने आणि हातापायाला दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला। त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलीस उपनिरीक्षक SP काळदाते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे।